Welcome, friends. Welcome to AGS Broca and Vanik, your one-stop solution for vocab enhancement and anything and everything related to language for competitive exams. Right. So once again, back with you on this exciting journey of familiarity with words, and we have been doing a few activities, and we have been exploring words through root word learning. Right. So this is the process where we start falling in love with words through exploration of roots and suffixes and prefixes and whatnot, right? So I hope you guys are enjoying the process, and it's important. Remember, it's important to be in the love of the process than being fixated on what the outcome would be. है ना? So I guess the journey has been exciting for you. So without any further ado, let's begin. आज आपल्याकडे काही आयडियाज ज्या लास्ट सेशन मध्ये आपण जे काही रूट वर्ड शिकलो त्याच्याच पुढे एक्सटेन्शन्स आहेत त्याचे किंवा फर्दर डिस्क्रिप्शन्स आहेत त्या वर्ड्सचे, त्या आयडियाजचे, त्या कन्सेप्टचे. सो लेट्स स्टार्ट digging up, right? So here we have just give me 1 second, just 1 second. All right, so I guess yeah, it works. All right, so we have now we have session 27. We have discussed 26 sessions. We have finished 26 sessions so far. Isn't that exciting? It's great, right? Session 27, origins and related words, right? काय आहेत origins आणि related words काय काय आहेत बघूया. Front and back. What is this front and back and uncles? काय प्रकार आहेत front आणि back, okay, and uncles. Okay, let's see. The ventriloquist appears to talk from the belly. है ना, पोटातनं जणू काही तो पोटातनं बोलतोय असं वाटतं. वेंटर वेंट्रीज. सो बेलीचं रूट वर्ड आहे वेंटर किंवा वेंट्रीज प्लस लोकॉर इज टू स्पीक. सो स्पीकिंग फ्रॉम द बेली, वेंट्रिलॉक्विस्ट रादर दॅन थ्रू द लिप्स. आपण आता जसं आपण बोलतो तर आपल्या लिप्सची मुवमेंट होत असते. सो युअर लिस्नर नोज दॅट यू आर स्पीकिंग फ्रॉम युअर लिप्स, बट वेंट्रिलॉक्विस्ट जो आहे तो जणू पोटातनं बोलत असतो, राईट? ऍज इफ ही इज स्पीकिंग, ही ऑर शी इज स्पीकिंग फ्रॉम द बेली, फ्रॉम द वेंटर. So rather than through the lips, or such was the strange perception of the person who first used the word. म्हणजे ज्या माणसाने पहिल्यांदा हा वर्ड बनवला वेंट्रिलॉक्विस्ट, त्याचं असं परसेप्शन होतं की जो वेंट्रिलॉक्विस्ट आहे तो पोटातनं बोलत असतो, तो लिप्स मधनं, तोंडातनं बोलत नसतो. ही इज नॉट स्पीकिंग फ्रॉम हिज माउथ, रादर ही स्पीकिंग फ्रॉम हिज belly or his abdomen, whatever. So ventris belly is the root on which ventral. आपण स्कूलमध्ये we learned this word ventral side, right? Ventral side, dorsal side. We learned in biology for animals, right? If you remember. And ventricle are built. आपण वेंट्रिकलही आपण हार्टशी रिलेटेड काहीतरी शिकलो होतो. हार्ट मध्ये कंपार्टमेंट असतं, वेंट्रिकल, ऑरिकल, समथिंग लाईक दॅट वी हॅव लर्न, राईट, बॅक इन स्कूल. सो द वेंट्रल साइड ऑफ एन एनिमल, एखाद्या प्राण्याची वेंट्रल साइड, फॉर एक्झाम्पल इज द फ्रंट. फ्रंट म्हणजे वेंट्रल साइड असते. ऑर अँटेरियर म्हणजे फ्रंट. सो अँटे मध्ये अँटे आहे. डोंट confuse ante with interior, right? Anterior and interior are two different things, है ना? इकडे हा जो वर्ड आहे दिस इज anterior आणि दुसरा एक असतं दॅट इज इंटेरियर. सो इंटेरियर काय आहे? इंटेरियर म्हणजे आतमधलं आणि अँटेरियर इज जे फ्रंटला आहे ते. आता याच्याशी रिलेटेड एक वर्ड आहे अँटे. अँटे मीन्स बिफोर. हा, सो आता इकडे बघा, जसं फ्रंट किंवा अँटेरियर म्हटलंय. सो राईट नाव आय एम इन फ्रंट ऑफ दिस कॅमेरा. सो दिस इज माय अँटेरियर. अँटे मीन्स बिफोर. सो बिफोर म्हणजे जे सर्वात आधी येतं दॅट इज अँटे. हे जे प्रिफिक्स आहे अँटे, राईट? सो त्याला म्हणतात की अँटे मीन्स बिफोर. आता तुम्ही जर का कुठे इफ यू हॅव बीन टू सम सेलिब्रिटीज ऑफिस ऑर लेट्स से सम सेलिब्रिटीज वर्क प्लेस ऑर हिज प्लेस, एक अँटे रूम असते. एक
ते अँटेरूम मध्ये तुम्हाला पहिले वेट करायला सांगतात. सो अँटेरूम इज वन विच कम्स बिफोर, म्हणजे जी आधी अशा ती बिफोर. सो दिस इज फ्रंट. सो अँटेरियर इज फ्रंट ऑर समथिंग विच कम्स फर्स्ट, म्हणून त्याला अँटेचं बिफोर हे त्या अनुषंगाने हे प्रिफिक्स आहे. ओके. सो वेंट्रल साइड ऑफ एन एनिमल फॉर एक्झाम्पल इज द फ्रंट ऑर अँटेरियर साइड. द बेली साइड म्हणजे पोटाची बाजू. राईट. सो पोटाची बाजू ही फ्रंट असते किंवा अँटेरियर असते. ओके. आणि त्याला वेंट्रल नावाचं वर्ड आहे किंवा रूट येते. फाईन. व्हॉट नेक्स्ट वी हॅव अ वेंट्रिकल. वेंट्रिकल काय आहे? सो वेंट्रिकल आहे, हार्ट मध्ये वेंट्रिकल्स असतात. अ वेंट्रिकल इज अ हॉलो ऑर्गन और कॅव्हिटी. एक ऑर्गन किंवा कॅव्हिटी असते एक, है ना, एक अशी मोकळी जागा म्हणता येईल. और लॉजिकली इनफ बेली, जणू काही बेली, ऍज वन ऑफ द टू चेंबर्स ऑफ द हार्ट. सो हार्टचं जे पोटाचा भाग त्याला आपण व्हेंट्रिकल म्हणू शकतो. सो ऑर वन ऑफ द फोर चेंबर्स, चार चेंबर्स जे ब्रेन मध्ये असतात. ब्रेन मध्ये जे चार चेंबर्स असतात त्यातलं पण एक व्हेंट्रिकल असतं आणि हार्ट मध्ये पण असतं. राईट. द व्हेंट्रिकल्स ऑफ द हार्ट आर लोअर चेंबर्स. खालचे चेंबर्स जे आहेत हार्टचे त्याला व्हेंट्रिकल्स म्हणतात. ते काय करतात? अँड रिसिव्ह ब्लड फ्रॉम द ऑरिकल्स. ऑरिकल्स कडनं ब्लड रिसिव्ह करतात व्हेंट्रिकल्स. पोटाचे खालचे चेंबर्स, लोअर चेंबर्स असतात. ऑरिकल्स हे अपर चेंबर्स असतात. ओके. द ऑरिकल सो नेम्ड बिकॉज इट इज समवॉट इयर शेप्ड. आता हार्ट मधला जो चेंबर असतो, हार्ट मधला वरचा चेंबर तो कानाच्या आकाराचा असतो, म्हणून त्याला ऑरिक्युलर ते नाव त्याला दिलंय. राईट. वेंट्रिकल जो आहे तो हार्ट मधला खालच्या साईडचा चेंबर असतो, हे लक्षात ठेवायचं. ओके. सो नाव लॅटिन ऑरिस ऑर इयर receives blood from the veins. Okay. The auricles send the blood into the ventricles. Auricles वर असतात, ear shaped. They send blood to ventricles. Ventricles हे lower part of the heart. Okay. Which in turn pump the blood into the arteries. मग ते पुढे arteries मध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये पाठवतात. ठीक आहे. आपल्याला आता नॉर्मन सेज, look at the way he writes. He's so funny. He's so artistic writer. So he says it's all very complicated, but fortunately, सुदैवाने it works. Fortunately, हे व्यवस्थित सगळं व्यवस्थित चालू असतं. The adjective form of ventricle, है ना, adjective form of ventricle is ventricular. Ventricular is adjective form of ventricle. Ventricular is adjective form of ventricle. Fine. पुढे जाऊया. Let's go further. पुढे आपल्याकडे आहे, वी हॅव विच मे रेफर टू अ वेंट्रिकल. ओके. ऑर मे मीन हॅव्हिंग अ बेली लाईक बल्ज, है ना, एक बेली लाईक बल्ज असतं. बल्ज म्हणजे असं पुढे आलेलं असं. ओके. नाउ दॅट यू सी हाऊ वेंट्रिक्युलर इज फॉर्म फ्रॉम वेंट्रिकल. सो वेंट्रिक्युलर कसा बनलाय वेंट्रिकल पासनं, तर CULAR. कॅन यू फिगर आउट द ऍडजेक्टिव्ह ऑफ ऑरिकल. सो वेंट्रिकलचं वेंट्रिक्युलर आहे, ऑरिकलचं ऍडजेक्टिव्ह असणार ऑरिक्युलर. सो this is the word auricular. LAR. This is adjective suffix. How about the adjective of vehicle? So that is vehicular. Vehicular. Of circle, circular. No doubt you wrote auricular, vehicular and circular and have discovered that nouns ending in CLE, जे nouns CLE मध्ये एंड होतात, ventricle CLE, auricle CLE. So असे nouns ending in CLE from adjectives ending in CULAR. म्हणजे CLE मध्ये जे nouns एंड होतात ते काय करतात, adjective, they form adjectives ending in CULAR. So can you now be the first person on your block? On your block म्हणजे तुमच्या भागात. To figure out the adjective derived from clavicle. So clavicle, clavicular. Clavicle, clavicular. आपण बघूया याचे meanings नंतर बघू आपण. Clavicle is clavicular. Okay. Next.
we have cuticle, cuticular. Cuticle is cuticular. Vesicle is vesicular. Testicle is testicular. And uncle is, आता अंकलचं अंक्युलर नाहीये, अंकलचं आहे avuncular. Avun, A-V-U-N-C-U-L-A-R, avuncular. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारलेला आहे हा प्रश्न. दिस क्वेश्चन हॅज बीन आस्क्ड इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, राईट? सो द आन्सर्स ऑफ कोर्स आर clavicular, cuticular, vesicular, testicular, and for uncle you have every right to shout no fair, कारण की अंकलचं अंक्युलर नाहीये. सो म्हणून ते म्हणतात की येस इट्स आय वुड बी सरप्राइज इफ यू से इट इज नॉट फेअर, अंकलचं अंक्युलर पाहिजे, पण तसं नाहीये. बट वेअर इज इट रिटन दॅट लाईफ इज फेअर? सो तुम्ही म्हणता नो फेअर, पण नॉर्मन सेज असं कुठे लिहिलंय की लाईफ इज फेअर? सो द लॅटिन वर्ड फॉर अंकल, ऍक्च्युअली अंकल ऑन द मदर्स साइड, ओके, आईच्या साइडचे जे अंकल, आईच्या नात्यातले जे अंकल इज avunculus, from which we get avuncular or avuncular, referring to an uncle. This question has been asked in competitive exam. I guess MPSC मध्ये विचारलेला आहे. Okay, next. Let's take a look at next part, which is number 5. Now, what about an uncle? Well, traditional or stereotypical uncles. Okay, आता ही सेज नॉर्मल सेज, आता तुम्ही म्हणाल हे अंकलचा काय प्रकार काय आहे? सो ट्रेडिशनल और स्टिरियोटिपिकल, जे एकदम ट्रेडिशनली आपण जे आपल्याला जे स्टिरियोटिपिकली जे म्हणतो आपण अंकल, सो अंकल्स आर जनरली कसे असतात? ते काइंडली, दयाळू असतात, परमिसिव्ह असतात, है ना, इंटेलिजंट असतात, म्हणजे ते आपल्या हट्ट वगैरे पुरवतात, प्रोटेक्टिव्ह असतात, है ना, सो केअरिंग असतात, प्रोटेक्टिव्ह असतात, अँड ऑफन गिव्ह द हेल्पफुल ऍडवाइस. So anyone who exhibits one or more of such traits, व्यक्तिमत्वाचे हे जे कंगोरे आहेत, जो व्यक्ती एक्झिबिट करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतात, टू अनदर युजली यंगर पर्सन, लहान, आपल्यापेक्षा लहान व्यक्तीशी असे वागणारे जे अंकल असतात, काइंड असतात, परमिसिव्ह असतात, इंटेलिजन्स, हट्ट पुरवणारे असतात, प्रोटेक्टिव्ह असतात, त्यांना म्हणतात avuncular, सो दयाळू, प्रेमळ, or acts in an avuncular capacity. Fine. So at long last, to get back to ventral, आता ventral कडे येऊ. If there is a front or belly, फ्रंट किंवा बेली साइड, फ्रंट साइड किंवा पोटाची साइड, अनाटॉमिकली म्हणजे शरीरशास्त्र, अनाटॉमी, देअर मस्ट बी अ रिव्हर्स, है ना, बॅक साइड पण असायला पाहिजे. जर फ्रंट आहे अनाटॉमी मध्ये तर बॅक साइड पण असायला पाहिजे. येस, सो दिस इज द डॉर्सल. Dorsal side, from Latin dorsum, the root on which the verb endorse is built. So endorse हा जो word आहे, that is built on the root dorsum. Dorsum means back. बघा, एखादा माणूस जेव्हा एखाद्या ब्रँडला एंडोर्स करतो तेव्हा तो त्याला सपोर्ट करतो, त्याला तो बॅकिंग देतो, त्याला ही बॅक सीट, त्याला तो सपोर्ट करतो, दॅट इज एंडोर्समेंट. सो डॉर्स, राईट? Let's see next. What we have next is if you endorse a check, तुम्ही चेक, आता हे अमेरिकन इंग्लिश आहे, राईट? इफ यू एंडोर्स अ चेक, सो दिस इज अमेरिकन इंग्लिश. टू एंडोर्स अ चेक मीन्स व्हॉट? यू साइन इट ॲट द बॅक साइड, तुम्ही बॅक साइडला साइन करता. सो ऍज आय सेड, दिस इज अमेरिकन इंग्लिश. इफ यू एंडोर्स अ प्लॅन, एखादा प्लॅन किंवा आयडिया तुम्ही एंडोर्स केली तर तुम्ही यू बॅक इट, म्हणजे तुम्ही त्याला सपोर्ट देता. थोडक्यात बॅक इट म्हणजे you express your approval or support, right? The noun is endorsement. आता जसे सेलिब्रिटीज, त्यांच्याकडे एंडोर्समेंट असतात, ब्रँड एंडोर्समेंट मध्ये ते लोक आहे ना, सेलिब्रिटीज काम करतात, सो दे एंडोर्स ब्रँड्स, सो द नाउन इज एंडोर्समेंट. आता म्हणून ते पहिले जे हेडलाईन होती ना की टायटल, ते आता तुम्हाला लक्षात आलं असेल, द फ्रंट, द बॅक अँड द अंकल. सो दिस इज द डिस्क्रिप्शन. नाउ आय गेस यू माइट हॅव रिकॉग्नाइज्ड व्हाय that was the title. Second आहे the noise and the fury, खूप सारा आवाज आणि फ्युरी. ओके, बघूया. vociferous derives from Latin vox. vocis म्हणजे व्हॉइस. वॉक्स किंवा वॉसिस हे जे रूट आहे यांचं अर्थ आहे
आवाज, व्हॉइस. अ रूट यू मेट इन चॅप्टर 9 आपण बघितलंय हा रूट प्लस फेरो. फेरो मीन्स टू बेअर or carry. Vociferous, something which bears or something which carries a loud noise. A vociferous rejoinder carries a lot of voice. खूप सारा आवाज. That is, it is vehement. हा शब्द लक्षात ठेवा. हा I don't know, it is my gut feeling. पण हा वर्ड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आता येणार आहे. I don't know, this is my gut feeling. मी असं क्लेम नाही करतोय, पण मला वाटतंय हा vehement वर्ड येईल आता. Loud, noisy, clamorous, shouting. The noun is vociferousness. Right? Vociferousness. The verb is to vociferate. ATE. Verb जो आहे ना त्याचं जे suffix आहे that is ATE. Can you form the noun derived from the verb? So noun is vociferation. है ना? TION. Verb जो असतो तो TION suffix आहे verbचं. Abstract noun, sorry, nounचं, abstract nounचं. So next, number 3, to sleep or not to sleep. Okay, टायटल आहे टू स्लीप और नॉट टू स्लीप. फाइन, दॅट इज द क्वेश्चन. शेक्सपियरची एक लाईन होती ना, टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. सो त्या पद्धतीने एका विनोदी ह्युमरस स्टाईल मध्ये हे लिहिलंय. राईट. द रूट फेरो इज फाउंड ऑल्सो इन सॉम्निफेरस. व्हॉट इज सॉम्निफेरस? सॉम्निफेरस इज फेरो. फेरो इज कॅरिंग और बेअरिंग. सो कॅरिंग और बेअरिंग और ब्रिंगिंग स्लीप, झोप आणणार, दॅट इज सॉम्निफेरस. सो अ सॉम्निफेरस लेक्चर, असं लेक्चर की ज्या लेक्चर मध्ये लोकांना झोप येत असते, झोप आणणारं लेक्चर, इतकं कंटाळवाणं असतं, इज सो डल अँड बोरिंग दॅट इट इज स्लीप इंड्युसिंग. इंड्युसिंग म्हणजे काय? इंड्यूस करणारं, झोप आणणारं, स्लीप इंड्युसिंग. फेरो इज कंबाइंड विथ somnus. Somnus is sleep. Somnus is sleep. So in somniferous मध्ये फेरो is combined with somnus. The suffix OUS indicates what part of speech. So OUS जे आहे that is OUS suffix काय दाखवतं? Adjectival suffix आहे OUS. So it indicates what part of speech? Adjective. Tack on the negative prefix. Tack on म्हणजे ही phrasal verb आहे. Tack on म्हणजे जोडा. Negative prefix in जर का जोडलं सॉमनसला, सॉमनस या रूटला इन जोडलं, टू कन्स्ट्रक्ट इन्सोमनिया, निद्रानाश. इन्सोमनिया म्हणजे काय? निद्रानाश. राईट, निद्रानाश. लॅक ऑफ स्लीप, झोप येत नाही, जो इन्सोमनियानी आजारी असतो त्याला. सो इन्सोमनिया, द ॲबनॉर्मल इनॅबिलिटी टू फॉल अस्लीप, झोप नाही येत. वेन स्लीप इज ऍक्च्युअली रिक्वायर्ड और डिझायर्ड, झोपेची आवश्यकता असते पण झोप येत नाही. सो लेट्स go to next, which is number 8. The unfortunate victims of this disability. ही एक disability आहे, हा एक प्रकारचा आजार आहे. This disability is insomniac. The adjective is insomnious adjective. So OUS, in case you could not answer the question in the preceding, याच्या आधीचं, preceding means याच्या आधीचा paragraph, is an adjective suffix. OUS is adjective suffix. Add a different adjective suffix to somnus to derive somnolent. Somnolent म्हणजे ज्याला झोप आली आहे असा. Somnolent, sleepy, drowsy. One who is sleepy or one who is drowsy is somnolent. Can you construct the noun form of somnolent? So noun form is somnolence. Somnolence or somnolency. Somnolency, right? Next we have is combine somnus with ambulo. Ambulo means to walk. Ambulance असते ना, ambulance, ambulator माहिती ना. So to walk and somno. So somnambulation, okay. Somnambulism, and you have somnambulism. So walking in one sleep, झोपेमध्ये चालणारा, that is called somnambulist, जो झोपेत चालतो. Okay, so ambulance, so ambulo is to walk, हा रूट वर्ड आहे चालण्यासाठी. नेक्स्ट, so with your increasing skill in using etymology to form words, now Norman says, now your ability in using etymology is increasing. So write the term for the person who is a sleepwalker, जो झोपेमध्ये चालतो. Sleepwalker is somnambulist.
somnambulist. Now add to the word you wrote a two-letter adjective suffix we have learned to form the adjective somnambulistic. Right? Somnambulistic, I see, adjective. Number 4 is walk away. Okay, walk away related to walking. So ambulatory. So ambulatory patient. जो ambulatory patient आहे as in a hospital or convalescent home. Convalescence म्हणजे काय? बरं होणं. त्याला म्हणतात convalescence. He is in convalescence म्हणजे तो बरं होण्याच्या प्रक्रियेत आहे. कॉन्व्हलेसेंट होम असं होम जिथे पेशंट बरे होण्यासाठी जातात. इट्स फायनली वेल इनफ टू गेट आउट ऑफ बेड अँड वॉक. सो अँब्युलेटरी पेशंट म्हणजे कोण? त्याच्यामध्ये आता इतकी शक्ती आली आहे, तो पेशंट आहे पण त्याच्यात आता इतकी शक्ती आली आहे की तो वॉक करू शकतो, वॉक अराउंड, तो फिरू शकतो इकडे तिकडे. ओके, सो अँब्युलेटरी, अँब्युलो. नाव 10, अ पेरॅम्ब्युलेटर. व्हॉट इज पेरॅम्ब्युलेटर? पेरॅम्ब्युलेटर, अ वर्ड युज्ड मोर इन इंग्लंडमध्ये, युके मध्ये जास्त वापरतात हा शब्द पेरॅम्ब्युलेटर, अँड इन द युनायटेड स्टेट्स, अमेरिकापेक्षा युके मध्ये जास्त वापरतात. अँड ऑफन शॉर्टन टू प्रॅम. प्रॅम is a baby carriage, a vehicle for walking an infant through the streets. Per means through. Per means through. So through the streets, walking through the streets. लहान बाळाला त्या गाडीमध्ये घेऊन जातात, राईट? So to perambulate is etymologically to walk through. Per means through आणि ambulate is walk. So perambulator असताना ती त्या बाळाची गाडी असते, त्याच्यामध्ये त्याला मुवमेंट आहे ना, त्याला घेऊन जातात, राईट? सो हेन्स टू स्ट्रॉल अराउंड, फिरणं. सो perambulate is to stroll around, फिरणे. Can you write the noun form of this verb? That is perambulation. Perambulation. To amble. To amble is to walk aimlessly. An ambulance is so called because originally it was composed of two stretcher bearers. स्ट्रेचर हातामध्ये स्ट्रेचर घेऊन दोघं जण कॅरी करायचे पहिले सुरुवातीला, जुन्या काळी. टू अँबल, सो त्याचा मिनिंग होता टू वॉक एमलेसली. हा त्याचा ओरिजिनल मिनिंग. सो अन अँब्युलन्स इज सो कॉल्ड बिकॉज ओरिजिनली इट वॉज कंपोज्ड ऑफ टू स्ट्रेचर बेअरर्स. सुरुवातीला अँब्युलन्स अशी असायची, ती गाडी नव्हती तेव्हा, खूप जुन्या काळी. हू वॉक ऑफ द बॅटलफील्ड. खूप बॅटलफील्ड, युद्धभूमीवरती ते लोक खूप घाईघाईने ते लोक स्ट्रेचर बेअरर्स घेऊन जायचे इंजुअर्ड लोकांना, विथ अ वुंडेड सोल्जर. अँड अ प्रीअँबल. प्रीअँबल म्हणजे काय? सुरुवातीला जे असतं, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं आहे ना प्रीअँबल, राईट? सो प्रीअँबल इज बाय इटिमॉलॉजी समथिंग दॅट वॉक्स बिफोर. सुरुवातीला आहे ना प्रीअँबल, सुरुवातीला आपण वाचतो ना. सो उद्देशिका, मराठीमध्ये त्याला उद्देशिका असाही वर्ड आहे. सो समथिंग दॅट वॉक्स बिफोर, त्याच्यामध्ये प्री आहे. सो लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. प्री मीन्स बिफोर, बिफोर हँड. प्रीचा मिनिंग आहे बिफोर किंवा बिफोर हँड. ओके, नाव हेन्स अन इंट्रोडक्शन ऑर इंट्रोडक्टरी स्टेटमेंट as the preamble to the constitution. है ना, इंट्रोडक्शन असतं, इंट्रोडक्टरी स्टेटमेंट असतं, जे आधी येतं, दॅट इज प्रीअम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन, राईट? सो वी द पीपल, है ना. सो आता हे जे आहे ना, सो प्रीअम्बल टू द कॉन्स्टिट्यूशन, वी द पीपल, राईट? सो अ प्रीअम्बल टू द स्पीच, एखाद्या स्पीचचं प्रीअम्बल, जे इंट्रोडक्टरी पार्ट, सुरुवातीचा, त्याला उद्देशिका जसं मी म्हटलं, तो एक वर्ड आहे मराठी, एटसेट्रा, ऑर एनी इव्हेंट दॅट इज introductory or preliminary to another, as in an increase in inflationary factors. म्हणजे महागाई वाढवणारे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये वाढ होणं इन द इकॉनॉमी इज ऑफन, ते काय आहे? इंट्रोडक्टरी आहे. म्हणजे प्रीअम्बल आहे टू अ ड्रॉप इन द स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा ड्रॉप होत असतो त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट काय, म्हणजे त्याच्या आधी काय होतं, तर
इन्फ्लेशनरी फॅक्टर्स मध्ये वाढ होते, महागाई मध्ये वाढ होते, राईट. नेक्स्ट इज नंबर 5, बॅक टू स्लीप. ओके, सॉमनस अँड सोपोर, SOPOR, लॅटिन वर्ड्स फॉर स्लीप. अ सपोरिफिक, सपोरिफिक लेक्चर, असं लेक्चर ज्याच्यामध्ये झोप येत असते, झोप आणणारं लेक्चर. सपोरिफिक स्पीकर, झोप येते त्याची स्पीच ऐकून. स्टाईल ऑफ डिलिव्हरी एटसेट्रा विल पुट ऑडियन्स टू स्लीप. पिक, FIC, फ्रॉम फॅसिओ, टू मेक. अँड अ सोपोरिफिक इज अ स्लीपिंग पिल. झोपेची जी गोळी असते तिला सोपोरिफिक म्हणतात. तिला सिडेटिव्ह पण म्हणतात, SEDATIV. SED म्हणजे काय, तर सेटल. सो सिडेटिव्ह काय करतं, सेटल करतं, म्हणजे एका जागी डल करून टाकतं, म्हणून दॅट इज सोपोरिफिक इज अ स्लीपिंग पिल और सिडेटिव्ह इज ऑल्सो अ स्लीपिंग पिल. त्यानंतर नेक्स्ट मूव टू नंबर 6, नाउन सफिक्सेस. ऑलराइट, you know that any double s can be added. Any double s can be added to any adjective to construct the noun form. Okay, ठीक है, we know that. Write the noun derived from inarticulate. So inarticulate पासनं जे noun आहे ते काय येईल, inarticulation. Inarticulation. Inarticulate is a combination of the negative prefix in, negative प्रिफिक्स इन. पण हे लक्षात ठेवा, हे जे इन आहे ना, ते सगळ्या वर्ड्स मध्ये निगेटिव्ह प्रिफिक्स असेलच असं नाही. काही वर्ड्स मध्ये हे पॉझिटिव्ह प्रिफिक्स असतं. सो हे माहिती पाहिजे, राईट. जसं की आपण म्हणतो ना इनव्हॅल्युएबल. सो इनव्हॅल्युएबल वर्ड मध्ये ते जे इन आहे ना, ते निगेटिव्ह प्रिफिक्स अशा अर्थी म्हटलं तर ते नॉट व्हॅल्युएबल असा अर्थ निघेल. तसा अर्थ नाहीये, जे खूप व्हॅल्युएबल आहे, ज्याची व्हॅल्यूज करता येत नाही असं. सो म्हणजे डिपेंड्स, तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे. अँड लॅटिन आर्टिक्युलस, अ जॉईंट. आर्टिक्युलस म्हणजे अ जॉईंट. ओके. इनआर्टिक्युलेट पर्सन, ज्याला बोलता येत नाही, हॅज ट्रबल जॉईनिंग वर्ड्स टुगेदर. त्याला वर्ड जॉईन करता येत नाही, म्हणून तर ज्याला बोलता येत नाही अशा व्यक्तीला इनआर्टिक्युलेट म्हणतात. कोहरंटली म्हणजे ज्याचे शब्द कनेक्टेड असतात, समोरच्याला त्याचा अर्थ लागतो, राईट. कोहरंट. इफ यू आर क्वाइट आर्टिक्युलेट, तुम्ही जर का आर्टिक्युलेट असाल. ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूला अशी केस घेऊया की एखादा कोणी आर्टिक्युलेट आहे, तर यू जॉईन युअर वर्ड्स टुगेदर इझिली. तुम्हाला तुमचे शब्द जोडायला जमतं, तुम्ही बोलू शकता. यू आर वर्बल, वोकल, पॉसिबली इव्हन व्हॉल्युबल. फ्लुएन्सी पण असते है ना, व्हॉल्युबल, फ्लुएंट. द वर्ब टू आर्टिक्युलेट इज टू जॉईन वर्ड्स, दॅट इज टू एक्सप्रेस. आर्टिक्युलेशन ज्याला जमतं म्हणजे त्याला एक्सप्रेस करणं जमतं स्वतःला, राईट. सो आर्टिक्युलेशन इज एक्सप्रेशन. सो वन हु इज आर्टिक्युलेट इज एबल टू एक्सप्रेस हिमसेल्फ और हरसेल्फ, फाइन, और oneself. Your vocal sounds as in please articulate more clearly. कोणी म्हणतं ना तुम्हाला अजून जरा आर्टिक्युलेट कर, व्यवस्थित एक्सप्रेस कर, मला कळत नाही तू काय बोलतोस. कॅन यू राईट द नाउन डिराइव्ड फ्रॉम द वर्ब आर्टिक्युलेट? सो इट इज आर्टिक्युलेशन. Articulation, fine. Let's move. Another and very common noun suffix attached to adjectives is, as you have discovered, तुम्ही हे तुमच्या हे लक्षात आलं असेल, as you have discovered, ITY. हे पण एक आहे ना, कॉमन सफिक्स आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउनचं. सो द नाउन फ्रॉम फॉर्म ऑफ बेनल. बेनल जे असतं ना, रोजमर्रा की जिंदगी, जे म्हणतात ना रोजच्या लाईफ मधलं सगळं बेनल. सो इट इज एव्हरीडे मॅटर. It is overused. It is cliched. It is dull. It is hackneyed. That is banal. It is either banalless or more commonly banality. बोरिंग असतं, ते ओरिजिनल नसतं, रोजच्या रोज सारखं सारखं वापरलेलं. Bear in mind then that NESS and ITY are common noun suffixes attached to adjectives, and ION, ATION किंवा ION is a noun suffix frequently affixed to verbs. Verb ला ION किंवा ATION frequently लागतं, आणि adjective ला NESS आणि ITY लागतं, असं थोडक्यात सांगितलंय. To articulate, articulation. To vocalize, vocalization. To perambulate, perambulation. Simple. Next we have
14. Review of etymology. Prefix, root and suffix meaning. Venter, ventris, belly. So, venter, ventris, belly is ventricle. Right? Let's say ventricle. Adjective म्हटलं ventricular. Loquor, to speak. Ventriloquist. Oris, ear. Auricle. हार्ट मधलं ऑरिकल आणि वेंट्रिकल. ऑरिकल. Avunculus, uncle. Avuncular. One who is kind, one who is indulgent, protective from mother's side. Uncle from mother's side. Next we have dorsum, back. Dorsal, endorse. English word endorse. Vox, vocis, voice. Vociferous. Vociferous. Pharaoh, to carry bear. Vociferous. Same thing. Or uh, ठीक है vociferous. Let's say. Somniferous पण आहे. Somnus, sleep. Somnolent. One who is sleepy. OUS, somnolence. Or let's say, okay, OUS मध्ये vociferous पण आहे. OUS. So let's say same word we can write vociferous. Somnolence. Right. Then insomnious. मागच्या ह्याच्यात वर्ड होता ना insomnious बघितला होता आपण. सॉरी इकडे. नेक्स्ट इज डॉर्सल. हे झालं. सो ओके हे झालं somnus sleep. This one we have done. 10 in negative suffix. So insomnia. Right? We can write the word here insomnia. Nidranash. Ambulo, to walk. Perambulate. Perambulate. Next is ORY. Perambulatory. किंवा ambulatory. Perambulatory or ambulatory. Let's say ambulatory. Ambulatory patient. One who can walk. Per, through. Perambulation. Or perambulate or right. So per, per, through. Perambulator. So before, preamble. Let's take a look at next, which is 15. Sopor, slip. Soporific. Sopor is sleep. So soporific. Faciofic, again soporific. Ness. So let's say we can write soporificness, or we can say with any double s. We have got so many noun suffixes. So if we say let's say, okay, we can say voraciousness, or voraciousness, or in simple words even any double s. So it can be a word as simple as richness. है ना? So again any double s चे खूप सारे noun suffixes आहेत. Richness, sharpness, right? Then ity. So ity is taciturnity. मागच्या ह्याच्यात बघितलं होतं आपण taciturnity. वर्ड कुठलाही घेऊ शकतो. ION, articulation. Then we have ENT. So ENT, ENCE, somnolent.
somnolent आणि ENCE, somnolence. Right, somnolence. So can you pronounce the words ventral? This is ventral. Then ventricle, right? This is ventricle. Auricle, this is auricle. Then ventricular, ventricular. Next we have, okay, next we have auricular, avuncular, avuncular, then dorsal, endorse, endorsement, vociferous, vociferousness, vociferate, vociferation, somniferous, insomnia, insomnia, insomniac, insomnious, 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 somnolent, somnolent, somnolence, somnolency, somnambulism, somnambulist, and somnambulistic. Right? So, this is about, okay. So, this was about the words for today's session. So, we discussed lots today, we explored lots today, we enjoyed lots today, we learned lots today, right? So, I hope you guys are taking the necessary effort and you guys are enhancing your vocabulary. You are making friendship with vocabulary, right? So, continue doing your work. We still have a lot of sessions to, to take a look at. So, I'll be uploading more sessions because this book is huge. This book is monstrous. This book is gigantic, right? So, खूप सेशन्स आहेत अजून. कीप जॉईनिंग द सेशन्स. ॲज आय सेड, राईट डाऊन युअर नोट्स. तुम्ही नोट्स घेत राहा. कीप टेकिंग नोट्स ॲज यू वॉच द सेशन्स. अँड या, स्टडी वेल, लर्न वेल, अँड enjoy your process. Take care, stay safe. Thank you so much.